हाय, हॅलो, नमस्कार. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी पूजा चव्हाण आणि आज आहे मकर संक्रांत. तर सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आम्ही रील शूटचा प्लॅन केला. तर आता रील शूटला निघालोय, तर बघत राहा लास्टपर्यंत. बाय. माझ्याकडे आता फक्त 20 मिनिटं आहेत आणि या 20 मिनिटामध्ये मला रेडी व्हायचं आहे. त्यामुळे मी आता व्लॉग नाही घेत आहे कारण मोबाईल चार्जला लावला आहे. म्हणजे व्हिडिओज नाही घेत आहेत तयार होण्याचे कारण मोबाईल पण चार्जिंगला आहे. तर रेडी झाल्यानंतर बघा. Thank you. So, this is my final look. How do I look? मस्त ना? ॲक्च्युली मिररमध्ये मला कॅमेरा ॲडजस्ट नाही होत आहे. तर असा काहीसा माझा लुक आहे जो तुम्हाला बघायला मिळेलच पुढे रील्समध्ये. तर सांगायचं हे की खरं सांगते, रील्स करणं सोपं नाही आहे. जे मिलियनमध्ये व्ह्यूज येतात ना, त्यासाठी मला इतक्या लवकर उठावं लागतं, प्रॉपर लाईटमध्ये शूट करावं लागतं, तेव्हा तो रिझल्ट मिळतो आणि तेव्हा मिलियनमध्ये व्ह्यूज येतात. कारण आपण काही पण नाही करत, आपल्याला सगळं टकाटक लागतं. त्यामुळे माझा हा विषय होता. आणि तुम्हाला माहिती आहे थंडी केवढी आहे आणि या थंडीमध्ये सुद्धा शूटला मी जाते. कारण जर मी काहीच अपलोड नाही केलं तर फॉलोअर्सचे मेसेजेस येतात की काय अपडेट नाही आहे, कुठे गायब. त्यांना असं वाटतं आता ही गेली. सो मग करावं लागतं लोकांसाठी, आपल्यासाठी, म्हणजे आपल्या माणसांसाठी ज्यांना आपल्याला बघायला आवडतं त्या लोकांसाठी. तर मी जाते आहे कारण वाजले 7, उशीर झाला आहे. ओके, बघत राहा लास्टपर्यंत. गुड मॉर्निंग म्हणत गाडीमध्ये बसले. आवाज यासाठी म्यूट केला होता कारण गाडीमध्ये गाणी चालू होती ज्यामुळे मला कॉपीराइट बसू शकतो. तर जॉयला बाय बाय केलं, जॉयशी थोड्या गप्पा मारल्या आणि निघाली रील शूटला. शूटला जाता जाता आम्हाला 7:30 वाजलेत. मस्त सकाळचं वातावरण आहे बघा. कुठे जायचं आपण? डॅम वरती ना. नवीन लोकेशन शोधायला अर्धा तास. वॉटर लाईट बघा, काय मस्त लाईट आलं ना पाठीमागून. त्यामुळे मी सुंदर दिसतीये. या लाईट मध्ये काहीतरी करूयात की तिकडे पोहोचेपर्यंत इथे कुठेतरी जवळ है ना. हे असं आपल्याला आयटम मिळतं सगळं क्रिएटिव्ह है ना. दूर मिळालाय. सी लोकेशन. हे काय करताय तिथं? जत्रा बित्रा नाहीये. हा, मस्त लोकेशन. इथे लावूयात का गाडी? रोडचं काम वाढवलं रोड. शोधू द्या आणि मग सांगा. शोधू द्या आणि मग सांगा. सो गाईज, मी आता पोहोचलेली आहे माझ्या लोकेशनला. बघा एवढा सुंदर लाईट आला ना. येस. खरं तर मी आंघोळ नाही केलेली. हे रात्रीचं पेनचं निशाण आहे. पण वाटते कसं यार, उशीर झाला मला, मी काय करणार ना, मग नाही केली. मला काय शूट होण्याशी मतलब. ॲक्च्युली आम्ही आज दोघेच आहोत कारण त्यामुळे कोणीच नाहीये शूट करायला. सगळे मला विचारतात लोकेशन कुठलं आहे, तर आता तुम्हीच ओळखा कुठलं लोकेशन आहे ते. चलो लेट्स स्टार्ट. कुठे करायचं?
यार भारी दिसते ना. का माहिती आहे का, कारण मी हेअर कट केला नवीन. तर असा आहे माझा फुल लुक. छान दिसते ना. तर आज माझं एकच रील शूट झालं अचानक काम आल्यामुळे. आम्हाला शूट कॅन्सल करावं लागलं पुढचं. ठीक आहे, नेक्स्ट टाईम. पण वाईट याचं वाटतं की माझा हा लुक बघा ना, साडी वगैरे इतके छान होते, मेकअप पण छान झालेला. हार्ड होऊन आहे त्यामुळे दिसणार नाही. ठीक आहे, पण मी नेक्स्ट टाइम परत हाच लुक करणार आहे, कारण मला अजून एक रील करायचं आहे. ही साडी वेस्ट नाही घालवायची. ओके, तर मी आता घरी जाणार आहे आणि आज पुरणपोळीचं जेवण आहे. पहिली तर आंघोळ करणार आहे आणि मम्मीला हेल्प करणार आहे. सो बघा, अजून थोडे थोडे व्हिडिओज घेईन मी. बाय. मेकअप पण नाही उतरवलेला मी, तर मेकअप पण नाही काढला मी. आणि आता हे पुरण वाटायचं, पुरण वाटणार आणि मग आंघोळ करणार. आंघोळ नाही केलेली, चालेल ना. वाटा. हे 2 नवीन झाडं आणलेत मी काल, जे आज लावणार आहे. कुठे लावायचं अजून डिसाईड झालं नाही आहे. आता जेवण वगैरे केल्यानंतर आम्ही हे 2 झाडं लावणार आहे. मस्त आहेत ना. जासू कुठे तू? पुरणपोळी, पुरणाची पोळी. तूप नंतर लावून घ्या तुम्ही, मला ते आवडत नाही त्यामुळे. पलटू का? ठीक आहे. बघा, ही अशी घरातली कामं असतात मुलींना. बाहेर कितीही काहीही केलं तरी घरी येऊन असं काम करावंच लागतं. बरं, मी इथे तूप नाही लावलेलंच नाही आहे, कारण मला तूप नाही आवडत. ओय, चुकली. मला तूप नाही आवडत, त्यामुळे मी तेल लावते. ज्यांना कोणाला आवडतं त्यांनी नंतर खायचं, असं माझं असतं. मी भजी वगैरे काही करणार नाही आहे. केलं तर खाल्लं होतं. खाणं झालं की मग ते ऑइल माझ्या पोटात जातं, त्यामुळे मी फक्त पापड तळून देते, भजी नाही करत. अगं ब्लॉग आहे बाई, हा पण विषय होऊ शकतो. कुठली असं पाहिजे ना, फुगली. मस्त जेवण झालं, झोप घेतली आणि आता उठली आहे. आणि आता माझा एक प्लॅन आहे जो मी तुम्हाला सांगते, की मी झाडं लावते आहे 2. जी सकाळी 2 रोपं तुम्ही बघितली आहेत गुलाबाची, ती ही झाडं आहेत. आणि मी सुद्धा कष्ट केलं, हातावरून बघू शकतो. पिशवी काढायची, पिशवी सगळी घाल की. पिशवी झाडं लावायला ही माणसं आहेत. प्लास्टिक चांगलं नसतं. ही एवढी माणसं आहेत जी बसून आपल्याला सांगतात ना, ती कधी. म्हणून मोबाईल पकडू मी काहीतरी हेल्प करतो. आपल्याला हौस आहे बाबा, देवाला फुलं लागते ती गलांडा लावलाय. आता वेगवेगळे अशी छोटी छोटी वाली नाही आणायची. असं फुललेले दिसलं ना कुठून आणलं ती तू? अरे बा, कशावर बसतो? मी बॉम्बे रेस्टॉरंट तिथलंच आणलं. काल तिथं गेलेलो एका मित्राबरोबर. त्याला झाड गुलाब घ्यायचं होतं, मला हे पिंक आवडलं. कलरचा गुलाब आहे, केवढं सुंदर फुल आहे. जवळ ये ना, सोड हातातलं. फुल बघ ना, फुलावर फोकस कर, फुलावर. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
छान आहे बाबा, मस्त फुलं खूप फुलं आहेत. इथे छान वाटतंय ना ग. वाव, हे असं दिसलं पाहिजे. हा टवटवीत. जास्त पाऊस पण खपत नाही ना यांना ऊन वारा पाऊस लागतो. काय ते ह्या मुळं कसलं आंब्याच्या. हे बघ आंब्याचे आहेत आता भाजी. एक मित्र मागवतो. काय माप सांगतो किती आहे. माप सगळं घेऊन आलंय. माप कुठून काय कुठून. 76 सेंटीमीटर. थोडं कमी आहे. 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. हो 100 सेंटीमीटर मी म्हणतो ते. सेंटीमीटर मध्ये सांगितलं 100 सेंटीमीटर. बस पटकन डोक्यात येत नाही रे. इकडे ये मला. मुळे किती निघते त्या. केवढा सुंदर कलर आहे हा. दिसायला पण छान आहे ना. पाईप फक्त याच्यावरून हे करा. तोडाल. ते पोरगीला सांगा तिथं माती जरा तरी राख घालून टाकू दे. तिथं. उगाच तिथं नाही काय ते आता खांदलेलं काय करणार आहेस रे? मुजवणार आहे. अगं पाणी आता ते गेलो आणायचं. अशी झाडं छान लावून झालेली आहेत. कसं वाटलं कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. संध्याकाळचे वाजलेत इव्हिनिंगचे किती 6:30 साडेपाच वाजलेत. आणि असा होता आमचा आजचा दिवस. आणि हे असे सगळे झाडं लावलेत दोघांनी, पण बोलणारे हे एवढे सगळे होते. आणि ही मेन अशी ही जरा काय असली की असे सगळे गोळा होतात. तरी आत्ता कमी आहे. बरं अशी छान झाडं लावून झाली आहेत. आणि तुम्हाला तर माहिती आहे माझ्या घराच्या बाजूला खूप प्रकारची झाडं आहेत आणि छान छान अशी मस्त. देवाला कुठेच कमी नसतात इतकी फुलं आहेत. तर असा होता माझा दिवस आणि तुम्ही सगळा ब्लॉग बघितला असेल अशी मी आशा करते. सो थँक्यू सो मच. आणि आवडल्यास लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय.